कैसा हराया. कैसा हराया हे गॉडफादर स्क्रीनवरती बोलणारी सहर युनुस शेख ही नगरसेविका आहे. कमी वयामध्ये ती मुंबईच्या परिसरातून निवडून आली. कोणत्या पक्षाकडनं निवडून आली आणि तिच्यातील आत्मविश्वास बघा. स्क्रीनवरती ती सांगते, अतिशय आत्मविश्वासाने बोलत आहेत. आणि याचमुळं महाराष्ट्रातील राजकारण बदलतंय का? तर होय, महाराष्ट्रातील राजकारण नक्कीच बदलत आहे. आणि या बदलामागची नेमकी काय कारणं आहेत ही सगळी आपल्याला जाणून घ्यायची आहेत. तत्पूर्वी गॉडफादर मीडिया हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. काही दशकांपूर्वी बीजेपी म्हणजेच भारतीय जनता पार्टीला शेटजी आणि भटजींचा पक्ष म्हणून हिणवलं जायचं. राजकारणात भाजप हा काय करू शकतो हे गेल्या काही वर्षात आपण बघितलं. परंतु या मागे त्या पक्षातील नेत्यांचं, पुढाऱ्यांचं हे मोठं योगदान आहे. मग ते अभ्यासातील असेल किंवा सोशल इंजिनिअरिंग मधले असेल, या सगळ्या गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास करून दूरदृष्टिकोन ठेवत भाजपाने आता या प्रकारच्या सत्तांतरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अनेक राज्यांमध्ये, देशामध्ये सत्ता मिळवलेली आहे. आणि याच पक्षाचं देशामध्ये वर्चस्व आहे. महाराष्ट्रातील राजकारण बदलत असतानाच नेमका हा बदल का होत आहे? काही वर्षांपूर्वी 90च्या दशकामध्ये दलित अस्मितेचं राजकारण करण्यात आलं. आंबेडकरी चळवळ किंवा दलित आदिवासी चळवळ या चळवळींसाठी काही पक्षातील घटकांना एकत्र घेण्यात आलं. त्यांना पदं देण्यात आली. त्यातील काही लोक आमदार, खासदार, मंत्री म्हणून देखील निवडून आले. आणि निवडून आल्यानंतर त्यांनी त्या आंबेडकरी किंवा दलित समाजाचे प्रश्न विधानसभेत किंवा संसदेत मांडलेत का, हा संशोधनाचा विषय आहे. त्याच्यामुळं अनेकदा दलित म्हणजेच आंबेडकरी चळवळमध्ये फाटाफूट दिसायला लागली. अनेकांनी पक्ष बदलले, नवीन पक्षांची देखील निर्मिती करण्यात आली. आणि आज दलित किंवा आंबेडकरी समाज हा वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि याच बरोबरीला महाराष्ट्रात आलेला एक नवीन पक्ष AIMIM या पक्षानं जोरदार मुसंडी मारलेली आहे. ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षानं राज्यामध्ये लक्षणीय यश मिळवलेलं आहे. आणि हे यश मिळवण्यासाठी या पक्षातील सर्वा असलेले बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे बंधू अकबरुद्दीन या दोघांची मेहनत ही खूप मोठी आहे. मित्रांनो, MIMच्या रूपानं आपण पहिला आमदार आणि खासदार बघितला होता, तो म्हणजे पत्रकार असलेले इम्तियाज जलील. यांनी देखील महाराष्ट्रातल्या MIMच्या वाढीसाठी, चळवळीसाठी मोठं योगदान दिलं. ते पत्रकार असल्यामुळं अनेकदा इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी असेल किंवा जे सेक्युलर पक्ष म्हटले जातात त्या पक्षांना सांगितलं की आम्हाला तुमच्यात घ्या. मुस्लिमांची मतं तुम्हाला नको आहेत का? किंवा मुस्लिमांचा वापर आणखी किती वर्ष करणार? आणि मुस्लिमांना तुम्ही लिंचिंग असेल, शिक्षण असेल, रोजगार असेल, आरक्षण किंवा अल्पसंख्याकांची सुरक्षा असेल, CAA सारखा कायदा, NRC सारखा कायदा, हे कायदे होत असताना किंवा या विषयांवरती तुम्ही का बोलत नाही, असे प्रश्न अनेकदा या सेक्युलर पक्षांना विचारले. मग त्यामध्ये काँग्रेस असेल, शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असेल किंवा अजितदादा पवारांचा घड्याळाचा राष्ट्रवादी पक्ष असेल. परंतु या पक्षांकडनं मुस्लिम समाजाची देखील हेळसांड झाली का? रोजगार त्यांना मिळाला का? त्यांना सुरक्षा मिळाली का? किंवा त्यांच्या आरक्षणावरती बोलणारे हे लोक, हे जे सेक्युलर पुढारी म्हणून म्हटले जातात, यांनी या समाजाला ठोस प्रतिनिधित्व न दिल्यामुळेच MIMचा उदय हा महाराष्ट्रात झाला. गेल्या काही वर्षामध्ये MIMनं बऱ्यापैकी मतं घेतली. अनेक नगरपालिका, महानगरपालिका, त्याचबरोबर आमदारकी आणि खासदारकीमध्ये देखील या पक्षानं महत्वाचं स्थान मिळवलं. या MIMला महाराष्ट्रामध्ये या अगोदर पर्याय होता समाजवादी पार्टी. उत्तर प्रदेशातून आलेली समाजवादी पार्टी अबू आझमी यांच्या मार्फत राज्यात चालवली जायची. त्यानंतर मालेगावमध्ये बघितलं तर इस्लाम नावाची एक पार्टी आलेली आहे. परंतु समाजवादी पार्टी आणि इस्लाम पार्टीपेक्षा देखील MIMला महाराष्ट्रातील तरुणांची पसंती का मिळत आहेत, तर त्याची ही काही कारणं आहेत. कारण बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी हे संसदेमध्ये निर्भीडपणे मुस्लिम समाजाचे प्रश्न मांडतात, बाजू मांडतात. कुणालाही न घाबरता ते मीडिया समोर येतात, न्यूजवाल्यांसमोर येतात आणि मुस्लिम समाजाची बाजू
ते भक्कमपणे कायदेशीरपणे मांडताना, अभ्यासूपणे मांडताना ते नेहमीच दिसत असतात. यातच ते अनेकदा सोशल मीडियावरती ट्रोल होतात. त्यांना हिरवा साप किंवा इतर प्रकारच्या उपमा देखील सोशल मीडियात अनेकदा दिल्याचं आपण बघत असतो की महाराष्ट्रामध्ये हा पक्ष जर आला तर ही एक धोक्याची घंटा आहे. हे देखील एक विधान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतंच केलेलं आहे. MIM हा पक्ष भारतीय संविधानाला धरून आहे. भारतीय संविधानिक कायद्यानुसार MIM ची निर्मिती झालेली आहे आणि या पक्षानं तेलंगणा म्हणजे आंध्र प्रदेश, हैदराबाद मध्ये देखील तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजे सध्याचीच BRS या पक्षाबरोबर युती केलेली आहे. आता तेलंगणा राष्ट्र समितीचे नेते चंद्रशेखर राव हे तर स्वतः हिंदू आहेत. मग ते हिंदू असतानाही त्यांनी असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM पक्षाशी युती केली, तिथं सरकार बनवलं. अकबरुद्दीन ओवेसी हे फ्लोअर लीडर म्हणून त्या ठिकाणी कामकाज केलं आणि त्यातून त्यांनी मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मुस्लिमांसाठी रोजगार असेल, शिक्षण असेल, विविध योजना असतील, याची अनेक उदाहरणं ओवेसी आणि चंद्रशेखर राव यांच्या युतीनं आंध्र प्रदेशमध्ये दाखवून दिली. मित्रांनो, याच धर्तीवरती इम्तियाज जलील हे अनेकदा महाविकास आघाडी असेल किंवा इतर सेक्युलर पक्ष असतील यांना वारंवार विनंती करताना देखील महाराष्ट्रात वेगवेगळ्या निवडणुका दरम्यान दिसले. परंतु काँग्रेसनं वंचितशी आघाडी केली किंवा वंचितनं MIM शी आघाडी केली. या आघाड्या किती दिवस टिकल्या काय हा पुढचा सगळा इतिहास भूगोल तुम्हा सगळ्यांना माहित आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये MIM वाढणार का? तर निश्चितच MIM हा वाढणार आहे. कारण या पक्षामध्ये आमच्यासाठी बोलणारा एक आपला माणूस म्हणून असदुद्दीन ओवेसी आणि इम्तियाज जलील यांच्याकडे मुस्लिम समाजातील सुशिक्षित आणि तरुण मतदार वर्ग हा आकृष्ट झालेला आहे. आमच्यासाठी भांडणारा, आमच्यासाठी बोलणारा आणि मुस्लिमांचे प्रश्न पोटतिडकीने मारणारा संसदेमध्ये एक व्यक्ती आहे आणि हा व्यक्ती म्हणजे असदुद्दीन ओवेसी, असा ठाम विश्वास महाराष्ट्रातील अनेक मुस्लिम युवकांना वाटतोय. आता महाराष्ट्रातील मुसलमान हा शहरी आणि ग्रामीण या दोन भागामध्ये जसा विभागलेला आहे, तसा सुशिक्षित आणि अशिक्षित किंवा शेती किंवा ग्रामीण भागात जगणारा मुस्लिम समाज हा देखील याच्यामध्ये वेगवेगळे गट तट विचार असू शकतात. परंतु शहरी भागातील मुस्लिमांनी त्यांची पहिली पसंती ही आता काँग्रेस नसून, राष्ट्रवादी काँग्रेस नसून MIM हीच आमची पहिली पसंती असल्याचं 121 ते 125 इतके महानगरसेवक त्यांचे निवडून आल्यानं ही एक काळ्या दगडावरची रेख देखील आपल्याला म्हणता येईल. अनेकदा त्यांना भाजपाच्या कडनं बी टीम किंवा भाजपचीच ही MIM म्हणजे बी टीम आहे किंवा अशाच पद्धतीने प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला सुद्धा अनेकदा बी टीम म्हटलं जायचं. परंतु ही बी टीम आहे का? आणि मग त्या समाज घटकातील, त्या जात समूहातील लोकांनी जर त्यांचे प्रश्न, सेक्युलर म्हणणारे प्रश्न पक्ष म्हणणारे जर लोक मांडत नसतील तर मग त्यांनी आणखी किती वर्ष फक्त मतदान करायचं आणि मतदान केल्यानंतर त्याचे लाभ किंवा आमचा वाटा कुठे आहे हा प्रश्न त्या प्रत्येक समाज घटकाला पडू शकतो. आणि तसाच प्रश्न यंदा महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये मुस्लिम समाजाला पडला असेल आणि त्यातूनच जर AIMIM या पक्षाची वाढ ही नैसर्गिकरित्या जर महाराष्ट्रात होत असेल तर त्याला दुसरा पर्याय हा काहीच असू शकत नाही. महाराष्ट्रात आणि देशात अनेकदा धर्मावरती आणि जातीवरती आधारित फुटीरतावादी घोषणा झाल्या, अनेक अजेंडे राबवले गेले, यामध्ये अनेकदा भाषणं केलेत. मग दलित असतील, मुस्लिम असतील, आदिवासी असतील, OBC असतील किंवा कधी कधी मराठा समाजाबद्दल देखील द्वेषपूर्ण विधानं करण्यात आली, भाषणं झालीत आणि या ध्रुवीकरणात नेमकं कुणाचा फायदा झाला, कुणाचा तोटा झाला, यामध्ये चांगलं कोणी करून घेतलं हा सुद्धा एक मोठा संशोधनाचा प्रश्न आहे. मित्रांनो, या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये महाराष्ट्रामध्ये MIM या पक्षाचा हा उदय गेल्या काही वर्षांपासूनच झालेला होता. परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये अबू आझमी यांच्या समाजवादी पक्षाला किंवा काँग्रेस पक्षाला, राष्ट्रवादी पक्षाला देखील या पक्षानं अचंबित करणारी मतं घेतली, नव्हे तेवढे उमेदवार ताकदीनं निवडून आणलेले आहे. आणि या MIM पक्षाचा बोलबाला हा फक्त आंध्र किंवा तेलंगणामध्ये राहिलेला नसून आता देशाच्या इतर भागामध्ये देखील ज्या ठिकाणी मुस्लिम बहुसंख्याक प्रदेश आहे, भाग आहे, त्या मतदारसंघांमध्ये निश्चितच MIM
हा काही आणखीन ठोस कामगिरी करू शकतो का, याबद्दल तुमची मतं काय आहेत ती मांडायला विसरू नका. यामध्ये दुसरी महत्वाची बाब म्हणजे MIM या पक्षाकडनं सत्ता जरी मिळाली नसेल तरी देखील एक दबाव गट म्हणून, एक प्रेशर ग्रुप म्हणून किंवा अजेंडा बदलवणारा, अजेंडा सेटिंग पॉलिटिक्स म्हणून देखील आपल्याला बघता येईल. आणि आता मुस्लिम समाजाची मतं MIM कडे जात आहेत, त्यामुळं कदाचित सेक्युलर म्हणवणारे पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, UBT या सगळ्या पक्षांना आता मुस्लिम समाजाची निदान काही ना काही बाजू घ्यावी लागणार किंवा या समाजाची ही मतं MIM कडे जाण्याऐवजी पुन्हा आमच्याकडे यावीत यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतील की काय, याबद्दल तुमची मतं काय आहेत ती कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहायला विसरू नका. गॉडफादर मीडिया चॅनल हे तुम्ही सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. कैसा हराया अल्हम्दुलिल्लाह. ऐसे लग नहीं रहा है कि जीत के बाद का प्रोग्राम है, क्योंकि इलेक्शंस हो जाते, रिजल्ट्स डिक्लेयर हो जाते, लोग अपने अपने काम में लग जाते. बट अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ने इतनी इज्जत बख्शी है और इतना प्यार नवाजा है मेरे वालिद साहब को, मुझे और इस बार पूरी की पूरी MIM पार्टी को अल्हम्दुलिल्लाह कि सभी लोग